नमस्कार रसिको, कसे आहात तुम्ही सगळे। कवितांचे माहेरघरमध्ये मी नंदा तुमचं मनापासून स्वागत करते। मी सादर केलेल्या कवितांना जे तुम्ही भरभरून प्रेम देताय ते पाहून फार आनंद होतो। असंच मला सपोर्ट करत राहा। व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। आज मी तुमच्यासमोर सौ वर्षा सावंत यांची एक कविता घेऊन आली आहे। कवितेचं नाव आहे आमचं बालपण। ही कविता ऐकल्यानंतर तुमच्या सगळ्यांना आपलं बालपण नक्की आठवणार आहे, कारण मी स्वतः जेव्हा ही कविता वाचली तेव्हा मला माझं बालपण आठवलं की हे सगळं खरं होतं की आपण सगळे असंच बालपण जगायचो, पण आता ते कुठेतरी हरवले। आजकालची मुलं मोबाईलमध्ये एवढे बिझी झालेत की त्यांची दुनियाच तेवढी झाली आहे आणि शाळा, ट्यूशन आणि मोबाईल याच्या व्यतिरिक्त मुलांना टाईमच नसतो ते लाईफ एन्जॉय करायला जे आपण आपल्या लहानपणी एन्जॉय केलं। कविता सगळ्यांना नक्की आवडणार आहे, सगळ्यांना आपल्या बालपणात घेऊन जाणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका। चला तर मग आपण सुरू करूया। आनंद साजरा करायला कारणे फक्त लागायची, आनंद साजरा करायला कारणे फक्त लागायची, पारंपरिक सणवारात मज्जा फार यायची, पारंपरिक सणवारात मज्जा फार यायची। देहभान विसरून हदग्याची गाणी गायची, देहभान विसरून हदग्याची गाणी गायची, खिरापत ओळखायला खूप शक्कल लढवायची, खिरापत ओळखायला खूप शक्कल लढवायचे। तिळगुळ वाटायला आणि सोनं लुटायला गावभर हुंदडायचो, तिळगुळ वाटायला आणि सोनं लुटायला गावभर हुंदडायचो। नागपंचमीला झोपाळ्यावर मनसोक्त झुलायचो, नागपंचमीला झोपाळ्यावर मनसोक्त झुलायचो। नागपंचमीला सुरू झालेली गाणी रात्रभर रंगायची, नागपंचमीला सुरू झालेली गाणी रात्रभर रंगायची। झिम्मा फुगडीची रंगत गौरी गणपतीपर्यंत चालायची, झिम्मा फुगडीची रंगत गौरी गणपतीपर्यंत चालायची। उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाचा गाव घाटायचा, उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाचा गाव घाटायचा। दिवाळीच्या सुट्टीत फराळावर ताव मारायचा, दिवाळीच्या सुट्टीत फराळावर ताव मारायचा। दिवाळीला नवीन कपडे मिळावेत हट्ट कधी नसायचा, दिवाळीला नवीन कपडे मिळावेत हट्ट कधी नसायचा। एकमेकांच्या फराळाचा आस्वाद घेताना आनंद फार व्हायचा, एकमेकांच्या फराळाचा आस्वाद घेताना आनंद फार व्हायचा। अगदी निरागस आणि स्वच्छंद आमचं बालपण होतं, अगदी निरागस आणि स्वच्छंद आमचं बालपण होतं। अभ्यासाचं न पेलवल इतकं ओझं कधीच नव्हतं, अभ्यासाचं न पेलवल इतकं ओझं कधीच नव्हतं। कविता कशी वाटली मला नक्की कळवा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। मी परत येईन नवीन एका कवितेसह, तोपर्यंत काळजी घ्या।